नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. पुणे विद्येचं माहेरघर. सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीव्र राजकीय संघर्षाचं केंद्र बनलंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पुणे महापालिकेतील गेली 5 वर्षांची सत्ता आणि कथित भ्रष्ट कारभार उलथून पाडण्याचा एल्गार पुकारलाय. मुंबईत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ठाकरे गटाचे स्थानिक नेते शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि पक्षाचे माजी नगरसेवक यांनी एकत्र येऊन ठाकरे यांच्याकडे एक विस्तृत आणि निर्णायक फाईल सुपूर्द केली आहे. ही फाईल म्हणजे केवळ कागदपत्र नसून भाजपने 2017च्या निवडणुकीत पुणेकरांना दिलेल्या वचननाम्याची आणि प्रत्यक्षात झालेल्या वास्तवाची तुलना करणारा एक सखोल अहवाल आहे, ज्यात पाणी पुरवठा योजना, रस्त्यांची कामे, मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प आणि कोविड-19 संकटादरम्यान झालेल्या वैद्यकीय खरेदीतील कथित गैरव्यवहारांचे तपशीलवार पुरावे जोडण्यात आलेत. यापूर्वीच्या पुणे दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीमुळे पुण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची स्पष्ट आणि भावनिक कबुली दिली होती, ज्याद्वारे त्यांनी पुणेकरांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाने युतीचा धर्म बाजूला ठेवून एकला चलो रेची भूमिका घेत पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. या नवीन आक्रमक धोरणाचा भाग म्हणून ठाकरे यांची पुण्यात एक भव्य जाहीर सभा आयोजित करण्याची योजना आखली जाते. या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शैलीत उद्धव ठाकरे हे देखील भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढताना लाव रे तो व्हिडिओ या धर्तीवर LED स्क्रीनवर भ्रष्टाचाराचे थेट व्हिडिओ, पावत्या आणि कागदपत्र पुणेकरांना दाखवण्याची शक्यता वर्तवली जाते. ही राजकीय चाल भाजपला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडणारी ठरू शकते. शिवसेनेच्या या नव्या रणनीतीमागे पुणे पॅटर्नचा कटू अनुभव आहे. 2007 मध्ये तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र येऊन पुणे पॅटर्नचा उदय झाला होता. सत्तेची वाटणी झाली असली तरी या पॅटर्नमुळे कालांतराने शिवसेनेचे पुण्यातील स्थानबळ कमी झाले. 2007च्या निवडणुकीत 20 असलेले नगरसेवक 2017 मध्ये अवघ्या 10 वर आले आणि सध्याच्या राजकीय स्थितीत ठाकरे गटाकडे केवळ 3 नगरसेवक आहेत. ही ऐतिहासिक हानी भरून काढण्यासाठी ठाकरे आता पुण्यातील विश्वासघाताचा मुद्दा पुढे करून भाजपच्या कारभारावर हल्लाबोल करत पुणेकरांकडून भावनिक आणि राजकीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शहर प्रमुख संजय मोरे यांनी ठाकरे लवकरच पुण्यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुणेकरांशी संवाद साधतील आणि महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करतील असं स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजपच्या सत्तेला थेट आव्हान देणारी ही व्हिडिओ फाईल आणि आगामी जाहीर सभा पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदलून टाकण्याची क्षमता ठेवते. आता मुंबई पाठोपाठ ठाकरे यांनी पुण्याचा एल्गार धरलाय. मुंबईसह ठाकरे पुणे सुद्धा जिंकू शकणार का, हे येणाऱ्या काळातच जनता ठरवेल. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.